हॅलो गाईज, नमस्कार. मी अंकिता तुमचं स्वागत करते अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर ही क्लिप आहे आम्ही सातारला येण्याची आणि खूप गर्दी होती, खूप ट्रॅफिक होतं. त्यामुळं आम्हाला ही एक छोटीशी मिनी बस भेटली, ज्याच्यातून आत्ता आम्ही सातारला चाललो आहे. आणि बाबूला त्याच्या त्याचे छोटे छोटे ताई दादा भेटले, सो पूर्ण मस्ती करत तो आणि मी चाललो आहे आता सातारला. सो व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर गाईज पहिल्यांदाच घेवर बनवते, बघूया रेसिपी फर्स्ट ती एक की सक्सेसफुल होती आहे. तर गाईज स्टार्ट करूयात. तर एका बाउलमध्ये मी 4 चमचे साजूक तूप घेतलं आहे, जे की माझ्या मम्मीने घरीच बनवलेलं आहे. तुम्ही कोणतं पण घेऊ शकता. त्यानंतर या तुपामध्ये मी टाकलेलं आहे आईस क्यूब. आईस क्यूब का तर आपल्याला तूप जे आहे ते क्रीम फॉर्ममध्ये आणायचं आहे, म्हणजेच एक लोणी काढायचं आहे तुपाचं. सो मी आता ते करते आहे. पुढं तुम्ही बघू शकता. तर बघितलं तुम्ही, आईस क्यूब्स आणि तूप फेटल्यानंतर आपलं तूप अगदी क्रीम फॉर्ममध्ये आलेलं आहे, जे की आपल्याला असंच पाहिजे. त्यानंतर आता आपल्याला या क्रीम फॉर्ममध्ये आलेल्या तुपामध्ये 1 वाटी मैदा घालायचा आहे, जो की अराऊंड 200 ग्रॅम्स असेल. आणि तो पण मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे क्रम्बली फॉर्ममध्ये येईपर्यंत. तसं ते झालं की आपण यामध्ये टाकणार आहे दूध. आता दूध एकदम चिल्ड पाहिजे आपल्याला, तर हे दूध मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. सो चिल्ड दूध आणि अगदी चिल्ड पाणी ह्या 2 गोष्टींचा यात वापर करायचा आहे. त्यानंतर 1 चमचा मी बेसन टाकलं. मस्त बॅटर अगदी वॉटरी फॉर्ममध्ये आणलेले तुम्ही बघू शकता. तर गाईज असं बॅटर आपल्याला पाहिजे, ठीक आहे. वॉटरी फॉर्ममध्ये चिल्ड पाण्याचा वापर केलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला काहीच लम्प्स नाही पाहिजे, त्यामुळं मी ते आता स्ट्रेन करणार आहे. तर मी गाळण चुकीची निवडली होती. त्यानंतर मग मी ती रिप्लेस केली आणि आपण ज्यामध्ये पुरण वाटतो त्या चाळणीने मी मस्त ते स्ट्रेन करून घेतलं. तर आता बॅटर आपलं मस्त रेडी झालेलं आहे, जे की आपण आता रेस्ट करायला त्याला फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहे 30 मिनिट्ससाठी, कारण बॅटर आपल्याला अगदी थंड पाहिजे. सो 30 मिनिट्स झालेले आहे. आता मी ते बॅटर काढून घेते आहे आणि आपण आता पटकन घेवर बनवायला चालू करणार आहे. तर आता एक महत्त्वाची टिप अशी की बॅटर अगदी थंड पाहिजे आणि तेल कडकडीत गरम पाहिजे. तर आता ते बॅटर पण मी आईस क्यूब्सवरतीच ठेवलं आहे आणि तेल तुम्ही बघू शकता किती गरम आहे. अगदी थोड्या थोड्या प्रमाणात बॅटर टाकत आपल्याला हा घेवर बनवून घ्यायचा आहे. तर हा फर्स्ट अटेम्प्ट होता, त्यामुळे ते थोडंसं आमचं एका बाजूला गेलं, पण ते एकदम परफेक्ट झालं होतं, अगदी जाळीदार आणि कुरकुरीत. आता ही आहे आमची नेक्स्ट बॅच, जी मी आता स्टार्ट करते आहे. तर तुम्ही बघू शकता तेल किती कडकडीत गरम आहे. यामध्ये आपण आता थोडं थोडं बॅटर टाकणार आहे. आत्ता यावेळी अगदी मिडलपासून स्टार्ट केलं आहे आणि तुम्ही बघू शकता तेल किती वरती येतं आहे पटकन. त्यामुळे अगदी थोडं थोडं आणि लांबून टाकायचं बॅटर, म्हणजे आपला घेवर एकदम परफेक्ट जाळीदार आणि कुरकुरीत होतो. सो गाईज तुम्ही बघू शकता आता आपले 2 घेवर्स रेडी आहेत. ही आहे तिसरी बॅच आणि हा पण बघा किती जाळीदार कुरकुरीत आता निघतोय बाहेर. तर असेच आम्ही हळूहळू भरपूर घेवर्स बनवून तयार केले. त्यानंतर हे आहे साखरेचा पाक. अगदी आपल्याला 2 तार 3 तार नाही पाहिजे, जस्ट आपल्याला एक चिकट पाहिजे पाक. सो मी तो तयार करून घेतला. आता ही आहे रबडीची तयारी. रबडी बनवायला 1 चम्मच कॉर्नफ्लोअर आणि आपण मिल्क पावडर वापरणार आहे का, आणि दूध आहे अर्धा लिटर, जे की आधीच मी बॉईल करायला ठेवलं आहे. आणि हे आपण मिक्सचर पण त्यातच ॲड करणार आहे.
सो रबडी बनवतानाचा मी काही क्लिप्स घेतल्या नाही, त्या राहिल्या. सो आपले आता हे घेवर्स तयार आहेत आणि आता आपण त्याला साखरेचा पाक लावून घेणार आहे पहिला. सो साखरेचा पाक लावून घेतला, मस्त रबडी लावून घेतली आणि आता तुम्ही फायनल लुक बघू शकता. किती सुंदर दिसतंय, अगदी माउथ वॉटरिंग झालं होता माझा घेवर. फर्स्ट अटेम्प्टमध्येच अगदी बेस्ट बनला. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. सो येस गाईज, तुम्ही घेवर तर बघितलेच किती सुंदर आपले झाले. आपला अटेम्प्ट फसला नाही. खूप कुरकुरीत, खूप टेस्टी असे घेवर आपले बनून तयार झाले. त्यानंतर आम्ही चाललो आता माझ्या मामाच्या घरी रक्षाबंधन सेलिब्रेट करायला. तिकडं पोहोचलो, मस्त गप्पा मारल्या. त्यानंतर मी हे ओवाळायचं ताट तयार करून घेतलं. किती सुंदर दिसतंय ना. त्यानंतर माझ्या मम्मीनं मामांना ओवाळलं, त्यांना राखी बांधली. मामांनी मम्मीला मस्त अशी साडी गिफ्ट केली. आणि त्यानंतर ही आहे माझी मावशी, तर तिनं पण मामांना ओवाळून घेतलं मस्त. तिला पण मामांनी साडीच घेतली, जी क्लिप माझ्याकडे नाही आहे. तिला पण खूप सुंदर अशी साडी गिफ्ट केली त्यांनी. मी ओवाळताना काही क्लिप्स कोणी घेतलेल्या नाही आहे, त्यामुळे मी त्या लावत नाही आहे. ही आहे आमची छोटीशी काऊ, जी भैयाला राखी बांधते आहे. आणि अशा पद्धतीने आमचं रक्षाबंधन खूप छान सेलिब्रेट झालं, अगदी आनंदात. So yes guys, this is how we celebrated our Raksha Bandhan with so much love and happiness. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. ब्लॉग शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू. आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.